स्वामी चरित्र सारामृताचे 51 व 108 पारायण करणार असाल तर हा एक नियम पाळा, सेवेचे पूर्ण फळ मिळेल. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलला. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींची सेवा आपण करत असतो. स्वामी चरित्र सारामृताचे 51 आणि 21 पारायण करत असतो, पण 51 108 पारायण कसे करावे आणि का करावे त्याबद्दल आपण बघणार आहोत. तर स्वामी सेवा ही सगळ्यात सोपी, बंधन नाही ना कोणती अट आणि अतिशय लवकर फळ देणारी सेवा आहे. पण काही लोकांना अजूनही सेवा करण्याची भीती वाटत असते. पण आपल्याकडून कोणत्याही देवाची सेवा करताना काही चुकलं तर देव आपल्याला लगेच शिक्षा देत नाही. आयुष्यात काही चांगलं घडत असेल तर ते महाराजांच्या कृपेमुळेच घडत असेल, आणि जर काही वाईट घडत असेल तर ते आपले दोष असतात. तर आता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण का करावं? कारण आपल्या संसारिक माणसाच्या आयुष्यामध्ये बरेच प्रॉब्लेम, अडचणी येत असतात, आणि मी जर हे सेवा करतो आहे तर मला यापासून काय मिळेल? किंवा बऱ्याच लोकांना संतती प्राप्तीचा प्रश्न असतो. संतान प्राप्ती व्हावी असं सर्व महिलांना वाटत असतं. तर डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच नक्कीच तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा. महाराजांची जो सेवा करतो, अखंड नामस्मरण करत असतो, त्याला महाराजांचा महाराजांचं वरद असतो, त्यांच्याबरोबर असतो. स्वामी चरित्र सारामृताचा हा अगदी छोटासा ग्रंथ जो महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे. तर तुम्हाला जर 51 आणि 108 पारायण करायचे असतील तर हा ग्रंथ छोटा आहे, लवकर वाचून होतो, आणि 108 पारायण करत असताना हा स्वामी चरित्र सारामृताचा छोटा ग्रंथ 108 दिवस आपल्याला वाचावा लागतो. जेवढा तो छोटा आहे तेवढाच तो प्रभावी सुद्धा आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे संतान प्राप्ती व्हावी, मनासारखा जोडीदार मिळावा, स्वतःचं घर व्हावं, मनासारखी नोकरी मिळावी, यांच्यासाठी आपण सेवा करत असतो. या सर्व समस्या जर तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही 108 पारायण करू शकता. महाराजांची सेवा कधीच वाया जात नाही. आपल्यावर वेळ आली का ती परत आपल्याला मिळेल. आपलं असं असतं, त्यापेक्षा स्वामींना काय हवं असतं ते जास्त महत्वाचं असतं. आपल्यासाठी काय योग्य आहे ते महाराजांना जास्त माहिती असतं. आपल्यापेक्षा माझे गुरु मला काय देतील आणि जे काही माझे गुरु मला देतील ते माझ्यासाठी, माझ्या आयुष्यामध्ये योग्यच असेल. क्षणिक सुख जास्त महत्वाचं नाहीये, पण आयुष्यभर आपल्याला काय हवं आहे ते आपल्यापेक्षा महाराज देतील, कारण महाराजांना जास्त माहिती आहे. म्हणून कधीतरी स्वतःच्या इच्छेत जगण्यापेक्षा स्वामींच्या इच्छेत जगा, नक्कीच आयुष्याचं कल्याण होईल. आपल्याला सेवा कशी करायची? तर तुम्ही कुठल्याही दिवशी सेवेला सुरुवात करू शकता, कारण कोणताही दिवस हा अशुभ नसतो, तर सर्व दिवस आपल्यासाठी शुभच आहे. आणि गुरुवारी जर तुम्ही सेवेला सुरुवात केली तर चांगलंच आहे, कारण तो आपल्या गुरूंचा वार आहे. सेवा करत असताना दिवस पहिला किंवा शेवटचा जात नाही. खरं तर गुरुवार आपल्या गुरूंचा दिवस आहे, पण सेवेला बंधन नाही. सेवा तुम्ही केव्हाही सुरू करू शकतात. 51 पारायण असो किंवा 108 पारायण असो, अशक्य हे शक्य करतील स्वामी. अशक्य कोटींच्या गोष्टी सुद्धा या पारायणाने शक्य होऊ शकतात. कितीतरी स्वामी चरित्र सारामृताचे अनुभव आहेत लोकांचे. महाराजांच्या तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण कराल तर तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. सुखाचे दिवस येतील. तर 108 किंवा 51 पारायण असो, ज्या दिवशी पारायणाला सुरुवात कराल अगदी त्या दिवशी केंद्रात नारळ, खडीसाखर घेऊन जा. महाराजांना निवेदन ठेवा, विनंती करा. महाराजांना सांगून माझ्याकडनं ही सेवा तुम्ही करून घ्या. आपल्याकडनं किती सेवा करून घ्यायची, केव्हा करून घ्यायची, आपण किती दिवस करणार, किती दिवस जगणार, आपलं जीवनचरित्र काय, आपलं जीवन कसं असावं, हे सगळं महाराज ठरवत असतात. म्हणून महाराजांना विनंती करा का माझ्याकडून ही सेवा करून घ्या, कोणतंही विघ्न न आणता. नंतर पहिल्या दिवशी स्वामी स्तवन पठण करा, का स्वामी समर्थ मंत्राची एक माळ करा, आणि नंतर पारायणाला सुरुवात करा. पारायण शक्यतो एका बैठकीतच करायचं असतं. एकाच बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. अध्याय खूप छोटे छोटे आहेत, सुरुवातीला वेळ लागतो, नंतर लवकर वाचून होतं, आणि ग्रंथ हा सुद्धा खूप छोटा आहे, आणि
जर वाचताना काही प्रॉब्लेम आला किंवा अडचण आली तर तुम्ही उठू शकता. असं बंधन नाहीये का तुम्ही बसूनच किंवा उठूच शकत नाही, तर तसं नाही. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही उठू शकता, परत वाचू शकता. मग काही हरकत नाही. पण ज्यांना काहीच काम नाहीये, ज्यांनी एकाच बैठकीत पारायण करावं, कडकडीत मांसाहार मात्र वर्ज्य करावा. आता बरीच लोक अशी आहेत का त्यांनी एका दिवसात 2 पारायण सुद्धा करतात. कारण आपण जर लवकर वाचलं तर 1 तासाचं आपलं एक पारायण असतं, पूर्ण होतं. जे नवीन आहे त्यांनी एका दिवसातच 1 पारायण करावं. कारण प्रत्येक अध्यायामध्ये काहीतरी नवीन शिकण्यासाठी आहे, नवीन वेगवेगळी फलश्रुती आहे. म्हणून समजून घ्या आणि मन लावून वाचा. आणि मग आपण जेव्हा हे अध्याय वाचत असतो तेव्हा आपण महाराजांच्या काळात रमून जात असतो. कारण इतकं सुंदर आहे ना स्वामी चरित्र सारामृत. जर तुम्ही एकदा वाचलं तर वाचतच राहाल. काही महिला अशा असतात का एका दिवसात 4-4, 5-5 पारायण वाचतात. तर तसं करू नये. 1 किंवा 2 जास्तीत जास्त. कारण शांततेत वाचायचं, जेणेकरून आपल्याला सुद्धा त्या सेवेची फलप्राप्ती तेवढीच होईल. त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं तर खूप सुंदर असं वर्णन दिलेलं आहे. सुंदराबाई, हरिभाऊ, बाळाप्पा यांच्या ज्या काही लीला आहेत त्यांच्यात आपण हिरावून जातो. एकदा वाचा मनापासून. जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला सुद्धा तेवढंच आवडेल. एवढं इतकं स्वामी चरित्र सारामृत सुंदर आहे. दिवसभरात तुम्ही 12 ते 12:30 ही वेळ दुपारची सोडून तुम्ही केव्हाही पठण करू शकता. कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे. ही सर्व स्वामी भक्तांना आता माहितीच झालेलं आहे. तुम्ही दिवसभर केव्हाही वाचा. यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करण्याची तुम्हाला गरज नाही आणि मांसाहार मात्र बंद ठेवावा. काळ्या रंगाचं वस्त्र घालून सेवा करायची नाही. परान्न शक्यतो टाळावं. कारण परान्न जर तुम्ही सेवन केलं तर अन्नातील दोष आपल्याला लागत असतात आणि आपल्या सेवेचा लवकर आपल्यावर परिणाम होत नाही. जर तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचे असतील तर संकल्प कसा करावा याबाबत डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. ते सुद्धा मी याआधी सांगितलं आहे. आता तुम्हाला जर मंदिरात, मठात किंवा केंद्रात वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता किंवा जॉबच्या ठिकाणी, दुकानात वाचू शकता किंवा शक्यतो जर तुम्हाला वेळ बाहेर मिळत नसेल, घरात मिळत नसेल तर थोडासा वेळ काढून शक्यतो आपल्या घरात देवाजवळ शांत बसून मन लागेल अशा ठिकाणी परान्न का पाळावे तर अन्नातील प्रचंड प्रमाणात निघालेले दोष आपल्याला लागणार नाहीत. म्हणून आपण परान्न टाळत असतो. आता मासिक धर्म आला तर 5 दिवस ती सेवा थांबवून पुन्हा चालू करावी. मात्र सुतक आणि विटाळ आला तर जास्त दिवसांचा सेवेमध्ये गॅप येतो. म्हणून सेवा ही नव्याने सुरू करावी. संकल्पयुक्त असेल तर संकल्प मात्र पुन्हा नव्याने सुरू करावा. आणि सुतक जर तुम्हाला वारंवार होत असेल तर 3 पिढ्यांपर्यंत सुतक पाळावं. कारण माऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे 3ऱ्या पिढीपर्यंतच आपण सुतक हे पाळत असतो. जास्त पाळू नये. कारण जर तुम्ही जास्त दिवस सुतक पाळत राहिला तर तुमच्या सेवा कधीच पूर्ण होणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जर इतकं मागितलं तर महाराज खूप जास्त देतील. संकल्पयुक्त पारायण असेल तर शक्यतो घरीच वाचावं. आणि तुम्ही जर गावाला गेलात तर स्वामी चरित्र सारामृत तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. पण जर तुम्ही फक्त फिरण्यासाठी किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 2 ते 3 दिवस बाहेर जात असाल तर आल्यावर आपल्याच घरी सेवा ही सुरू करावी. स्वामी चरित्र सारामृत तुम्ही शक्यतो घेऊन जाऊ शकता. स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांचा आत्मा मानला गेलेला आहे. जो कोणी मनापासून त्यांचं पारायण करत असतो, त्यांच्या अध्याय चरण पठण करत असतो, त्यांचं जे इच्छा असतील त्या महाराज निश्चितच पूर्ण करण्याशिवाय राहत नाही. तर असा हा आपला अगदी छोटासा आणि महादिव्य असा ग्रंथ तो म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा त्या अध्यायातून मात्र नक्कीच पूर्ण होतात. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा ब्लॉग तुम्ही बघत असाल तर एक कमेंट मात्र नक्की करा श्री स्वामी समर्थ, जेणेकरून तुमच्या मुखातून सुद्धा महाराजांचं नाम हे घेतलं जाईल. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.